नमस्कार मित्रांनो, आम्ही श्याम सखी विश्रामगडानंतर आम्ही आज आलो आहोत सर्व तीर्थ टाकेज या ठिकाणी. तर सर्व तीर्थ टाकेज हे इगतपुरी तालुक्यातील एक खूप जागृत असलेलं देवस्थान आहे. टाकेज म्हणजे या ठिकाणी रावणाबरोबर जटायू महाराजांचं युद्ध झालं ते ठिकाण. आता आपण जाऊया त्या ठिकाणी, चला आणि एक्सप्लोर करूया. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एका पक्षासाठी असणारं मंदिर हे कुठेच नाही आहे. पृथ्वी तलावरती पक्षासाठी असणारं मंदिर म्हणजे फक्त एक आणि एकमेव मंदिर म्हणजे सर्व तीर्थ टाकेज. चला माते सीतेचं रावणाने जेव्हा हरण केलं होतं त्यावेळी जटायू पक्षाने आपले प्राण जे आहेत ते पणाला लावून माता सीता यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांची हाक ऐकून ते इथपर्यंत आले. तेच हे सर्व तीर्थी टाकेज. आणि जेव्हा श्री प्रभू राम यांना ही बातमी त्यांनी दिली तेव्हा ते मरणासन्न अवस्थेमध्ये पडलेले होते. हो की नाही? बरोबर. जटायू महाराज मरणासन्न अवस्थेमध्ये असताना प्रभू श्रीराम माता सीतेच्या शोधेत या ठिकाणी आले. या ठिकाणावरती आल्यानंतर माता सीतेच्या बद्दल त्यांना जटायू महाराजांकडनं समजलं. परंतु आता जटायू महाराजांनी सांगितलं की हे श्रीरामा, आता माझी तर काय अवस्था अशी आहे की मी आता या प्राण त्यागणार आहे, परंतु मला अभय द्यावं, काहीतरी करावं. तर श्रीरामांनी या ठिकाणी आपण जे वटवृक्ष बघत आहात माझ्या मागे किंवा एक समोरच दिसतं आहे ते वटवृक्ष आहे. त्या वटवृक्षाच्या एक बांध छेदला. बांध छेदल्यानंतर त्या ठिकाणी एक पाण्याचा प्रवाह तयार झाला. तो पाण्याचा प्रवाह तयार झाल्यानंतर तो प्रवाह आपण बघू शकता इथे. तो प्रवाह म्हणजे सर्व तीर्थ, म्हणूनच या ठिकाणाला सर्व तीर्थ म्हणतात. सर्व तीर्थ टाकेज याचमुळे या ठिकाणाचं नाव पडलेलं आहे. आणि त्या सर्व तीर्थांचा हा प्रवाह इथून निघून तो हा प्रवाह आहे. तो प्रवाह हा एकत्रितपणे या ठिकाणी जमा होतो. आणि या ठिकाणी जमा होण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी हे सांगतो की ह्या कुंडामध्ये अजून एक तीर्थाचं पाणी येतं किंवा या ठिकाणावरती ते तयार होतं किंवा मिक्स होतं याच्यामध्ये. त्या तीर्थाविषयी मी थोड्या वेळात तुम्हाला दाखवणारच आहोत किंवा आम्ही त्याविषयी सांगणार आहोत. तर ते तीर्थ आहे प्रयाग तीर्थ. प्रयाग तीर्थाला या ठिकाणी येण्यासाठी थोडा विलंब झाला. विलंब झाल्यामुळे प्रयाग तीर्थ या तीर्थाच्या याच्यामध्ये ते सामील नाही झालं. म्हणजे जे आपण वटवृक्षाच्या इथे ते आलं नाही, परंतु ते लेट आल्यामुळे किंवा ते उशीर आल्यामुळं या ठिकाणी आले. आणि आपण बघू शकतो या ठिकाणी श्री गणेशाच्या काही मूर्त्या आहेत, विष्णूच्या आहेत. आणि सिंदूर लोटण्यामुळे त्या मूर्त्यांचा ज्या मूळ आकार आहे तो मूळ आकारही बदलला गेलेला आहे. परंतु या ठिकाणी खूप साऱ्या अशा जीर्ण अवस्थेतील मूर्त्या आहेत ज्या की 16व्या 17व्या शतकाच्या आसपासच्या असतात. असं हे सुंदर असं हे ठिकाण आहे की ज्या ठिकाणी रामायणातील एक खूप सुंदर असा प्रसंग घडलेला आहे की माता सीतेचं हरण होत असताना जटायू पक्षाने आपल्या प्राणाची आहुती या ठिकाणी दिली. ते हेच ठिकाण म्हणजे सर्व तीर्थ टाकेज. मित्रांनो, हे स्थान तेच आहे की ज्या ठिकाणी जटायू महाराजांनी प्रभू श्रीरामाच्या मांडीवरती आपले प्राण त्यागले. आपण बघू शकता की प्रत्येक ठिकाणी किंवा कुठेही गेल्यानंतर आपल्याला देवदेवतांची मंदिरं बघायला भेटतात. परंतु सर्व तीर्थ टाकेजमध्ये हे जे मंदिर आहे हे एका पक्षासाठी समर्पित केलेलं मंदिर आहे. म्हणून याच ठिकाणाचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून या ठिकाणी या जे जटायू महाराज आहेत त्यांचे मंदिर बांधलेले आहे. अशा या ठिकाणी येऊन आपण या ठिकाणी प्रार्थना करा. आपण जात आहोत. हे कुंड आहे श्री प्रयागाचं कुंड. प्रयाग महाराजांचं कुंड म्हणजे
ज्यावेळेस प्रभू श्रीरामाने या ठिकाणी सर्व तीर्थांना आमंत्रित केलं होतं, आमंत्रित केल्यानंतर सर्व तीर्थ या ठिकाणी आल्यानंतर हे जे तीर्थ राहिलं होतं हे सगळ्यात शेवटचं तीर्थ होतं, हे प्रयागराजाचं तीर्थ आहे. तर मित्रांनो, प्रयागराजाचं तीर्थ आहे आता आपण बघू शकतो. आणि त्यामुळं प्रयाग महाराजांचं जे तीर्थ आहे किंवा हे जे पाण्याचा स्रोत आहे हा इतर प्रवाहापासून थोडासा वेगळा आहे, परंतु हा जो स्रोत आहे हा पुढे जाऊन पुन्हा एकदा ह्या कुंडात मिळतो. आणि त्यामुळे ह्या ठिकाणाला जे नाव प्राप्त झाले ते सर्व तीर्थ. या ठिकाणी सर्व तीर्थांचा जो संगम झालेला आहे, प्रभू श्रीरामांच्या एका बाण छेदण्यामुळे वटवृक्षाच्या आपल्या मुलीमधून निघणारा जो प्रवाह होता तो सर्व एका ठिकाणी एकत्रित होऊन या ठिकाणी सर्व तीर्थांची जे स्थानक झाले आहेत, असं हे सर्व तीर्थ आहे. आणि हे जे तीर्थ आहे हे प्रयागराज तीर्थ आहे. प्रयागराज तीर्थ या ठिकाणी एक अनोखे शिवलिंग आपल्याला बघायला मिळतं. आपण प्रत्येक ठिकाणी शिवलिंग बघत असतो, प्रत्येक ठिकाणचं शिवलिंग जे असतं ते ह्या त्यावर पाहिलेलं असतं. परंतु या ठिकाणी जे आहे ते जे लिंग आहे ते एक जमिनीपासून साधारण 3-3.5 फुटा अंतरावरती आहे. आणि या ठिकाणचं महत्त्व असं आहे की ज्याही वेळेस तुम्हाला तुमचं जो असतं नवस प्राप्ती असते, कुठला माणूस असतो तो प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी या जे लिंग आहे हे तुमच्या हातात जर आलं तर तुमची मनिच्छित असणारं फळ तुम्हाला निश्चित प्राप्त होतं. आणि या ठिकाणी आता बघायला आपण वेगवेगळे जे भक्त आहेत, तर आता आपण बघत आहोत या ठिकाणी एक भक्त आहेत, ते प्रयत्न करतायत. आता बघूयात महादेव त्यांची इच्छा प्राप्त करते की नाही करत. आणि वेगवेगळ्या प्रकारचे भक्त जे आहेत ते बघत असतात. महादेव सर्वांच्याच इच्छा नेहमीच पूर्ण करतात, परंतु इथे आल्यानंतर आपल्या मनातील इच्छा सांगायला विसरू नका. आणि शक्य झालं तर महादेवाची पिंड जी आहे ती काढण्याचा प्रयत्न करा. हे इथे असणारी अतिशय पुरातन अशी मान्यता आहे की इथून तुम्ही केलेला नवस जो आहे तो पूर्ण होणारच. तर नक्की मित्रांनो, तुम्हीसुद्धा इथे येऊन इथे महादेवाची पिंड काढण्याचा प्रयत्न जो आहे तो करू शकता. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील टाकेत येथील सर्वतीर्थ जटायू मंदिर हे एक पौराणिक आणि ऐतिहासिक स्थळ आहे. सीतेच्या रक्षणासाठी रावणाशी लढताना पंख छाटलेल्या जटायू पक्षाला भगवान श्रीरामांनी याच ठिकाणी मोक्ष प्रदान केला होता. हे ठिकाण नाशिकपासून इगतपुरी घोटी मार्गे सुमारे 47 ते 48 किलोमीटर अंतरावर आहे. मित्रांनो, अतिशय सुंदर अशी जागा आहे. नक्की या ठिकाणी भेट द्या. आणि आम्ही तयार केलेले कंटेंट जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. चला मित्रांनो, सुंदर दर्शन झाल्यानंतर आता निघालो आहोत परतीच्या प्रवासाला. पुन्हा एकदा भेटूया अशाच सुंदर मंदिरांमध्ये किंवा एखाद्या सुंदर अशा किल्ल्यामध्ये. आम्ही तुम्हाला निरंतर सुंदर आणि छान माहिती जी आहे ती देत राहू. सोबत राहा मित्रांनो. पुन्हा भेटूया. नमस्कार. आम्ही श्याम सखी.